आप उनको प्रवेश। नहीं, देखते हैं आगे क्या होता है वो देखते रहेंगे, क्योंकि आज मैं तो कुछ नहीं बोल सकता हूँ। अगर कोई निर्णय हो गया और भविष्य में कुछ अगर हमारी संख्या बढ़ती है तो हमारे लिए भी अच्छी बात है। ते आमच्या विचाराचे नाहीत। याचं कारण असं आहे, जे आमच्या विचारांना प्रेरित होऊन आमच्यामध्ये येणार आहेत ते आमच्या विचाराचे। उद्या जर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर त्यांनी आघाडी केली आणि वेगळा विचार हिंदुत्व खेरीज त्यांनी जर आणला तर ते आमच्या विचाराचे कसे होतील? बाळासाहेबांच्या विचाराचे जे खासदार आहेत, आमदार आहेत किंवा कार्यकर्ते, ते आमच्याकडे त्यांचे विचार ज्वलंत जे आहेत ते हिंदुत्वाचे घेऊन जर यायला लागले तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत। नाही, मला त्यांच्याबाबत काही कल्पना नाही। कोणी खासदार तुमच्यावर काय बोलतात याची मला माहिती नाही। मी फक्त एवढंच सांगितलंय की खासदार असू द्या, आमदार असू द्या किंवा कुठलाही शिवसैनिक असू द्या, तो बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा असेल, एकनाथ शिंदे साहेबांवर जर त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी प्रवेश करावा, आम्ही त्यांचं स्वागत करू। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आम्ही आमची जी खंत आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिलेली आहे। गेल्या कॅबिनेटच्या वेळेस सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना त्याबाबतची आमची खंत व्यक्त केली होती। मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले होते, परंतु सातत्याने जर अशा घटना घडत असतील, एकतर नगर विकास खातं, त्या खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब काम करतात, दुसरं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा सार्वभौम असतो, अध्यक्षपदी हा पालकमंत्री ठेवला जातो, कुठल्याही जिल्ह्याचा असू द्या। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांना अशी विनंती केलेली आहे की राज्यातील फक्त ठाणे महापालिका किंवा ठाणे जिल्हा नव्हे तर सर्व जिल्ह्यांच्या महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदा, त्याचे CO असू द्या, त्याचे आयुक्त असू द्या, प्रत्येकांना अशा सूचना दिल्या पाहिजे की प्रत्येक ठिकाणी प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे। भले तो शिवसेनेचा पालकमंत्री असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या किंवा भारतीय जनता पक्षाचा असू द्या। महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे कुठे वाद निर्माण होऊ नये याची दक्षता ज्या पद्धतीनं नगराध्यक्ष आणि महापौर घेत नसतील तर प्रशासनानं त्यामध्ये किंवा प्रशासकानं त्यामध्ये हस्तक्षेप करून प्रोटोकॉलनुसारच सगळ्या कार्यक्रम पत्रिका छापल्या पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत। नाही, या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावरती गोष्ट घातलेली आहे। ह्या भविष्यामध्ये अशा काही घटना घडणार नाही याची दक्षता माननीय मुख्यमंत्र्यांनी घेण्याच्या संबंधितांना सूचना केलेल्या आहेत। ऑपरेशन टायगर संदर्भात विचारल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघितली। जर कुठले खासदार शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे असं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे।